आणि मी इकडे थकली आहे. खाली वाकून वाकून माझे पण इकडे लागलेत. लाईट दाखवूया नाही तर हा माझ्यावरती चिडेल. आता काढलंय इकडचंच. टायराची हालत बघा काय झाली. आणि हे सगळं झालं ना ते माझ्या चुकीमुळे झालं. ॲक्च्युली मला मुंबईला टायर चेंज करायला पाहिजे होते पण मी ते केले नाही. त्याच्यामुळे ही चुकी सगळी माझीच आहे. नमस्कार मित्रांनो, मी महेश तुमचं स्वागत करतो आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. सो मंडळी, आजचा प्रवास आपला असणार आहे गाव ते मुंबई. म्हणजेच माझ्या फणसगावावरनं मी निघालेलो आहे मुंबईकरिता. मी असं विचार केलेला तरळा आला की व्हिडिओला सुरुवात करूया, पण तरळाला येताच मोठा कांड झाला, तो म्हणजे माझा टायर फाटला. आता बोलून नशीब तरळालाच फाटला आहे म्हणून तरळाला आपण चेंज तरी करू शकतो. तर मी आता आलो आहे टायर चेंज करायला. ATMमध्ये गेलो, पैसे काढले, पैसे काढून चालू आहे तिकडे. तुम्हाला दाखवतो माझ्या टायराची काय हालत झालेली आहे. आणि नशीब बोलो आपल्या तरळालाच झालेलं आहे. आणि आपल्याला आता वाट लागली असती पुढे, जर कुठे झालं असतं ना तर कुठे जाऊ नये कुठे असं झालं असतं. तरळाला का आपली ओळख का कुठे ना कुठे, तर आपण कोणाला विचारून टायराचं करतो आहे. चला तुम्हाला दाखवतो आहे. आणि आता आपण आलो आहोत बघा, तुम्हाला दाखवतो. इकडे आहे HDFCचं ATM कार्ड आणि इथे आहे आपला ST डेपो. त्याजवळ आपलं आलेलं आणि हा तरळाचं ब्रिज, तिथे आपण आलेलो आहोत. तुम्हाला मी दुकान दाखवतो. बघा, श्री साई टायर. आणि आता आपला टायर लावतो आहे आपण. दोन्ही टायर आता पुढचे लावतो आहे नवीन. आता काढलं आहे इकडचंच. आता सामान वगैरे बघा कसं काय टाकलं आहे मी. हे बघा बाहेर असं इथे आतमध्ये टाकलं आहे. पाठचं मी मोकळं केलं आहे. तुम्हाला टायर दाखवतो मी, व्हिडिओ करतो. हे बघा टायराची हालत बघा काय झाली. नशीब बोलो आपल्या तरळातच फाटला, नाही तर मग माझे वांदेच झाले असते. म्हणते बघू शकता, हा आता आपण लावलेला नवीन टायर 145/80 R13 असा आपण टायर लावलेला आहे अपोलोचा. आता इकडे आपण नवीन टायर टाकूया. आणि आपला मागचा आहे ना हा टायर सुद्धा आहे ना स्टेपनीतला टायर होता. आणि ह्याच्यातनं ना थोडी हवा लिकेज आहे बघा, तुम्हाला दिसत असेल. म्हणून बोललो रिक्स नको घेऊया, टायर चेंज करूया. आणि मध्ये आपण जर फसलो ना तर आपले जास्त पैसे जातील आणि मध्ये कुठे आपल्याला टायरचं दुकानसुद्धा भेटणार नाही. म्हणून आपल्याला आपले संदीप राणे आहेत ना, त्यांनी इथे सजेस्ट केलं की श्री साई टायर्समध्ये जा आणि टायर लाव. मग मुली इथे आलो नाही, इथे लावला टायर. आणि मध्येच मला फसायचं नव्हतं, त्याच्यामुळे बोललो मध्ये फसायचं नाही तर आपल्याला काम केलंच पाहिजे. ॲक्च्युली मी आधीच करणार होतो, मी बोललो तेवढी मुंबईला गाडीत जाईल, पण नाही जाणार. मी बोललो टाकूया. आणि आता पाऊस पण सुरू झालेला आहे. येईन आपण आता अलाइनमेंट करायला गाडी घेतलेली आहे. किती वाजेपर्यंत होतं, जसं होईल तसं आपण पटकन निघूया. नेहमी आपण भाईंदरला करतो अलाइनमेंट, आज आपण परळाला करणार आहे. सो मंडळी बघू शकता समोर आहे ती बघा, ती व्हाईटवाली गाडी टेम्पो तिथून निघाला. आणि तिकडे आहे ST डेपो. आणि ST डेपोच्याच बाजूला हे रविराज हॉटेल आहे. थोडंसं हॉटेलच्या पुढे चालत आल्यावर इकडे लिहिलेलं आहे कार वॉश. हे आहे ऑपोजिट साईडला. आपण इथून जातो गोव्याला, कणकवली मार्गे आपण इथून जातो. त्या मार्गाला आहे कार वॉश इथे लिहिलेलं आहे. तिथूनच आपण राईट मारून या दुकानाच्या आतमध्ये जातो. तिकडे आहे श्री साई टायर्स म्हणून दुकान आहे. श्री साई टायर्स, JK टायर्सची बॅजिंग लावलेली आहे. आपण कोणाला प्रमोट करत नाही आहे, आपल्याला कोणी काय प्रमोट करायचे पैसे नाही दिलेत. आपल्यासोबत आज जे घडत आहे ते तुमच्यासमोर मी ठेवत आहे. बाकी प्रमोट असं कोणाला करत नाही आहे. फायनली मित्रांनो आपले 2 टायर लावून झालेले आहेत. बघू शकता इकडे एक नवीन टायर टाकला आहे. आता मी जवळ दाखवत नाही तर परत ते प्रमोशन होईल असं होईल, त्यापेक्षा मी लांबनच दाखवतो. इकडे 2 टायर लावलेले आहेत. 2 आपले पागे आहेत ते जुनेच आहेत, मागचे मी चेंज नाही केलेत. मुंबईला जाऊन आपण बघूया.
आणि परत एकदा मला सामान आता पाठी टाकावं लागणार आहे. आपली इनोवा असते ना एवढं काय करायची झंझटची गरज नसती, तर इनोवाचा खाली असतो. पर वॅगनरला डबल काम लावलं आहे. हे बघा आता परत ते सामान भरणार आहे. हां आणि जेवूनच घेऊया. चालत. आणि गेलं का डब्बा, तिकडं संगमेश्वरला जाय का कापड गावात जाय परत 5 वाजते. चपाती आणि भुर्जी. तर किती वाजते जाय परत? 2 तास पकडायचं ना. मग किती वाजते? 3 वाजते 5 वाजता. 5 वाजते. सर्व मंडळी टायर वगैरे लावून आता आपण निघालो आहोत. आणि तुम्ही आता बघितलं मी लेफ्ट मारला आणि 100 मीटरच्या अंतरावर आलं तरळे ST डेपो. नशीब बोलू इकडेच टायर झाला. आणि हे सगळं झालं ना ते माझ्या चुकीमुळे झालं. ॲक्च्युली मला मुंबईला टायर चेंज करायला पाहिजे होते, पण मी ते केले नाही. त्याच्यामुळे ही चुकी सगळी माझीच आहे. चला आणि गाईज आमच्या मिठूला पण हे सगळं व्हायला लागतंय. बिचारा आमचं पण ती हां त्या टेक्निरड टायर मध्ये आपली मशीन होती ना. कुठल्या टेक्निरड काय टायर होतो ना, हां त्याच्यात पण मशीन होती ना ती. कसली मशीन? तर आतमध्ये काय आता घालतात त्या चाकासारखा. मग ता लावला ना तिने. हां 7,000 त्यांनी दिलेले आहेत ना, त्याच्यातले अर्धे घेतले. मंडळी 12:30 वाजता आपण निघालेलो होतो आणि आता आपण आलो आहोत उंडीलच्या इथं आपला टर्न जवळ नेहमीच्या धुमोकड्यातून जो निघतो ना त्या टर्न जवळ. आणि आता वाजले आहेत 3:23 12:30 दीड अडीच म्हणजे आपल्या किती तास झाले का? 12:30 दीड अडीच 3.5 3 तास कंप्लीट झाले आम्हाला एकाच जागेवर. ते का टायरामुळे. ॲक्च्युली जर मुंबईला चेंज केले असते ना तर आपले 3 तास समजा वाचले असते आणि आपण या 3 तासात आपण पोचलो असतो संगमेश्वरला. पण आपल्या छोट्याशा चुकीमुळे 3 तास वेस्ट गेले. जाऊन दे काय नाही, आपल्या एरियातच टायर पंक्चर झालेला त्याच्यामुळे काय एवढं वाटलं नाही. पटापट आपण चेंज केला आणि मी विचार केला तर देऊन व्हिडिओला चालू करीन, पण त्याच्या आधीच टायर फाटला. चला काय प्रॉब्लेम नाही, 3:30 झालेले आहेत. आपण आरामातच जाऊ आणि आपल्याला काय उद्या कामाला वगैरे जायचं नाही आहे, घरी जाऊन झोपायचंच आहे. होऊ शकता कुणकमचा रस्ता आलेला आहे लेफ्ट साईडला वारगाव. आणि आता थोड्याच वेळात येईल आदिष्टी माता. सो आजच्या प्रवासात ना मित्रांनो मी स्वतः इथे मनाली आहे, पाठी वैदू आणि नीनू आणि इकडे आई आहे. असे आम्ही 5 जण जातो आहेत मुंबईला. हे हाय नाही केलं ते आज मूड नाराज झाला, टायर पंक्चर झाला ते इथे मूडच आमचा नाराज झाला. काय नाही असं होत राहतं, काय प्रॉब्लेम नाही. म्हणून मी दिवसा प्रवास करतो. मी एकटा जेव्हा असतो ना तेव्हा, नाही तर मला नाईटलाच गाडी चालवायला आवडते. पण नाईटला असं काय झालं ना आणि फॅमिलीसोबत असेल मग काय खरं नसतं. त्याच्यामुळे दिवसा प्रवास चांगला असतो. पण आता शेवटी रात्रीचा प्रवास झालाच आहे, कारण वाजले 3:25. चला आदिष्टी मातेचं मंदिर आलं आहे, पाया पडूया. मंडळी मातेचं दर्शन घेतो आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करतो. पण त्याआधी तुम्हाला आदिष्टी माताचं मंदिर दाखवतो. वाजव. बस बस बस. इकडे दर्शन घेतलं, तुम्हाला दाखवतो. देवी ना वरती येते, त्याची स्थापना झालेली आहे. चला आपण वरती जाऊया. मी त्या दिवशी आलो ना मुंबईला जाऊन तेव्हा बघितलं, मग तेव्हा व्हिडिओ नव्हतो बनवत. मला आज बनवतो तर तुम्हाला दाखवतो. चला इथे मी शिडी चढलो वरती राईट साईडने आणि इकडे आलो. कसलं भारी भन्नाट बनवलं आहे. घे पाया पडा. मंडळी बघितलात ना एकदम भारी बनवले ना. तेव्हा मूर्ती ही खाली होती, तेव्हा आपण खाली दर्शन करून जायचो. आता आहे वरती आलेले, म्हणजे तुम्ही उंची बघू शकता केवढी आहे. त्याविषयी आपण जाताना बघितलेलं, व्हिडिओ बनवला नव्हता ना म्हणून दाखवलं नाही मी. आता आपली इथे खाली वॅगनर लावलेली आहे. कुठे जाऊया? बघा तुम्हाला बाहेरून पण दाखवतो. चला आलो आहे तर वॅगनर आपली तिकडे लावलेली आहे त्या साईडला.
हे डायरेक्ट उड्या बिड्या मारू नकोस. एस्थेटिक आता तिकडे आपण जात नाही पण तुम्हाला दाखवते एरिया अशी भारी आहे ना. उंची बघा किती आहे. चलो चला काय चलो. मला खास मंदिर पण दाखवायचं होतं पण त्यात देवीने मला दाखवून दिलं तर तुझं टायर पंक्चर होणार आहे. तू टायर चेंज कर आणि मुंबईला चालू लाग. म्हणून आता मुंबईला जातोय. मंडळी 3:56 आणि आपण आलो आहोत राजापूरला. तर आपण हे बघा राजापूर 1 किलोमीटर बाकी आहे. उन्हाळे या मोठ्या ब्रिजवर आपण आलो होतो. काय गो इकडे स्पीड ब्रेकर आहेत 3 ना. त्याच्यावर जाम आपटायला होतं. आणि एक तर इनोवा असं तर का वाटलं नसतं. वॅगनर एवढी भरली आहे ना की मागची आहे ना डिक्की लागते. आले 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 लागली. जरी लागली राईट साईड तरी लागलीच. चला आपण आलो आहोत राजापूरच्या एस टी डेपो जवळ. लेफ्ट साईडला एस टी डेपो आहे. परत एकदा आहे. जा डेपो फिरून या जरा. कुठली बस आहे का बघा. मित्रांनो राजापूरला अंकित हॉटेल आहे. मागे बघताय तुम्ही. तिकडे थोडासा नाश्ता केला आणि आता पुढच्या प्रवासाला लागलो आहे. कारण की नाश्ता का केला माहिती आहे. कारण आम्ही निघालो 12:30 वाजता आणि आम्ही जेवणार होतो 5 वाजता चिपळूणला किंवा पालीला. जे पण तिकडे येईल तिकडे. मनाली बाजूबाजूला पळते. तर गाडी पंक्चर झाली म्हणून पोरांना लागली भूक. तर बोललो आता खायचं कुठे. आम्ही विचार केला चला राजापूरला अंकित हॉटेल आहे तिकडेच आपण थोडासा नाश्ता करूया. म्हणून उसळपाव आणि लॉलीपॉप घेतले. व्हेज आणि नॉनव्हेज मिक्स ते खाल्ले. तुम्हाला दाखवलं नाही फक्त बिल दाखवलं किती झालं ते. काय आला हे बघा बिना चपलीची फिरते. आणि आंबापोळी पण घेतली. दाखव आंबापोळी काय वेळी आमची बिना चपलीने फिरते. घाणेरडे पाय गाडीत टाकते. हिला पाय धुवायला लावते. नाही हा चोळ दोन्ही पाय. असे दोन्ही पाय चोळ. असे असे खालना चोळ ना येडिया. असे असे चोळ. हा असे हा असे चोळ. माझ्या बहिणीला पहिल्यांदा अक्कल पण नाही. दाखव जरा पाय दाखव. मंडळी आपल्याला टोटल 455 किलोमीटर जायचं आणि आता आपले फक्त 60 किलोमीटर झालेले आहेत. आणि वाजलेत 5:02. चला आता बघू आपण चिपळूणला किती वाजता पोहोचतोय. मला असं वाटतं 7:30च्या अंदाजे आपण पोहोचू. त्याच्यानंतर चिपळूणनंतर स्टॉप असेल तो फक्त मध्ये वॉशरूमला वगैरे. नाहीतर डायरेक्ट भाईंदर. बघू आपण चिपळूणला 7:30पर्यंत. मला असं वाटतं घरी आपण 2-3 वाजेपर्यंत जाऊ. म्हणजे भाईंदरला बघूया. चला आता आपण इथून निघूया. भारी आहे ना. क्लायमेट भारी वाटते. कोण बाई आया
ती हॉटेलात जाती. हा हा. अंकिता ना, तुझं नाव असेल अंकिता. चांगला होता पण जेवण ना. नाही, बरं होतं. ए पंजाबी पण आहे यांच्याकडे, पंजाबी, चायनीज, मालवणी सगळे. मालवणी, पंजाबी, चायनीज. सो मंडळी आज आहे ना आपण 80च्या वर जाणार नाही आहे. ॲक्च्युली मी व्हिडिओमध्ये असं तेव्हा 80च्या वर कधी जातच नाही. आता मी येताना नाही, आम्ही आता आम्ही आता गेला हो इनोवा घेऊन तेव्हा गेला हो ना. आम्ही आता लास्ट 1 वीक आधी गेलो ना, तेव्हा गाडी काढली होती 6 वाजता आणि आम्ही घरी पोचलो 3 वाजता. 3:05 आपल्या बिल्डिंगजवळ गाडी टच झाली. इनोवा, वॅगनर नाही, इनोवाची वार्ता करतो. पण आज आपण तसं नाही जाणार. आज आपण जाणार चौकश, एकदम चौकश प्रवास, गोवा हायवेचा आनंद घेत जाऊया. 61 किलोमीटर झालेले आहेत. आपल्याला 455 किलोमीटर जायचं आहे. वाजले 5:31 आणि आपण आलो आहोत लांजाला. त्यामध्ये टायरांची वाट तर लागणारच. आता पाऊस पडला तर अजून त्याच्यात चिखल झालेली आहे.
राजमाता. मंडळी पाली ना इथून 2 किलोमीटर आहे. आता 102 किलोमीटर आपले झालेले आहेत. पाली यायला 2 किलोमीटर आहे. आणि जर तुम्ही मुंबईवरनं येत असाल तर पालीनंतर 2 किलोमीटर नंतर एक स्ट्रेट रोड आहे. तर त्या स्ट्रेट रोडवर ना पोलिसांची गाडी असते सकाळची उभी. आता वाजले आहेत 5:55 म्हणजे 6 वाजायला 5 मिनिटं आहेत. तर या टायमाला देखील गाडी उभी असते. तर तुम्ही पालीपर्यंत येत असाल तर एवढी गाडी सावकाश आणा, नाहीतर 2000चा फाईन तुम्हाला नक्कीच बसेल. मध्ये खेळला पण असतात सकाळच्या वेळी, रात्रीच्या वेळी कोण नसतं. मग आता 6 वाजले तरी ती गाडी तिथे उभी होती. त्याच्यामध्ये पोलीस वगैरे सगळे होते. सो बघा पाली 1 किलोमीटर आहे. जेव्हा मी 2 किलोमीटर बघितलं तर स्ट्रेट रोड होता आणि ती गाडी उभी होती. म्हणून गावाला येत असाल तर पालीनंतर जरा सावकाशात या. स्पीड लिमिट किती आहे ती लावलेली नाही आहे की 90 आहे, 80 आहे की 100 आहे. फक्त हे असे ॲरो दाखवलेले आहेत. बाकी स्पीड लिमिट वगैरे काहीच लिहिलेलं नाही आहे. पण आपण कुठल्या स्पीडवर गाडी चालवायची हे पण आपल्याला अंदाज येणार नाही. चला आता आपण आलो आहोत पालीमध्ये. म्हणून गाडी जरा सावकाशच चालवा सकाळच्या वेळेस, कारण की फाईन बसणार नाही आणि गाडीसुद्धा व्यवस्थित येईल. चला मित्रांनो, पालीमध्ये तरी डांबरीकरण केलेलं आहे, पण लांजामध्ये नव्हतं. तुम्ही लांजामध्ये तुम्हाला मी रोड दाखवला, खराब रोड झालेला होता. आता इथे बघू शकता डांबरीकरण केलेलं आहे पालीला. चला ब्रिज बनतो आहे, तेवढं डांबरीकरण तरी करून ठेवलेलं आहे. बघा पूर्ण स्टार्टिंगपासून डांबरीकरण आहे. मला असं वाटतं पूर्ण ब्रिज संपेपर्यंत लावलेलंच आहे डांबर. ब्रिज संपल्यानंतर काय आहे, डायव्हर्जन कशासाठी आहे? मुंबई. ओके, आपण असं पण जाऊ शकतो ना. जरा डायव्हर्जन लावलं आहे आपण तिथूनच जाऊ. उगाच रिक्स नको, रिक्स डायरेक्ट तिथून पण गेलो असतो आपण. जाऊ दे, काहीतरी असेल कारण म्हणून लावलंय. वाव, बिल्डिंग वगैरे मस्त तिकडे. ते काय डायरेक्ट पण आपण आलो असतो बाहेर. मध्ये काय टाकलं पण असेल, काय भरोसा नाही. या साईडला वगैरे काम चालू असेल म्हणून हा डायव्हर्जन लावलेलं आहे. ठीक आहे, आता मस्त झालं. पालीचा रोड काय प्रॉब्लेम नाही. खालून डांबरीकरण केलेलं आहे, वरती ब्रिजचं काम चालू आहे. पण लांजाला तसं नाही. लांजाला परिस्थिती अजून पण बेकार आहे. बघू आता संगमेश्वरचं कसं आहे. काय काय गाड्या आल्या तशा. मी आपला डायव्हर्जन ने गेलो, इमानदारीने मी गेलो, बाकीचे आले शॉर्टकट मारून. चला 104 किलोमीटर, आपल्याला 455 किलोमीटर जायचं आहे. त्यातले 100 गेले म्हणजे 350 किलोमीटर. 104 झाले आहेत ना, म्हणजे 350 किलोमीटर आपल्याला अजून गाडी रनिंग करायची. आणि वाजले आहेत 5:59. भारी ना. थोड्या वेळ काळं करतो आपल्याला दिसणार पण. मातीचं मंदिर दिसतंय रे. होय, कसं दिसत ते बघ ना. दुसरा असेल कुठल्या भारी वाटतं ना सीन. मग मोबाईलमध्ये एवढा तर क्लिअर नाही दिसत आहे, मोबाईल डोळ्याने भारी दिसतं. आणि इथं टर्निंगला हॉटेल आहे, लगेच कळत नाही. ज्याला माहिती येतात तो जाऊ शकतो. तेव्हा कसा दिसायचा, लगेच बसावा लागणार दिसायचा. घरी पण चालू झाले ना.
सो मंडळी बघू शकता आलंय नेवळी आणि नेवळीला पण ब्रिजचं काम चालू आहे, पण खाली व्यवस्थित डांबरीकरण केलेलं आहे. एकशे 18 किलोमीटर झाले. इकडे आहे ना, मला असं वाटतं रात्रीची लोक वाचकत असतील ना. आता तरी बोर्ड लिहिलं आहे, मग लास्ट टाइम बोर्ड पण नव्हता. गणपतीपुळे लेफ्टला आहे आणि राईटला आहे मुंबई. तुम्ही ना तिथून जाऊन सरासर राईट मारून पण बाहेर येऊ शकता, जेणेकरून तुम्हाला अर्धा हा पॅच आहे ना भेटणार नाही. तसंही काय काय करतात, असं लेफ्टला जायचं, अर्ध्यावर राईट मारायचं आणि तिथून त्या पॅचला बाहेर पडायचं. म्हणजे त्यामुळे हा 50 मीटरचा अंतर आपल्याला तेवढा भेटत नाही खड्ड्यावाला. वरती काम चालू आहे का? नाही, चालू नाही दिसत आहे. हे बघा, या राईटने बाहेर यायचं. बापरे, ही रत्नागिरीवरनं इलेली वाटतं. नाही, पुढे होता ना, बघितले मागणं इली तेव्हा. MG बॉडीवाली मित्रांनो ST आपली गेली. आता बघू शकता तुम्ही, MG बॉडीवाली जी ST आहे ना, कसली पळायला रावडी आहे, कसली पळते अर्धी. आत्ताच्या ज्या आहेत ना टाटाच्या नाही, सॉरी, अशोक लेलँडच्या, त्या पण पळायला वगैरे चांगल्या आहेत, असं नाही. पण जी MG बॉडीवाली पळायची ना, सुसाट पळायची. चला, चिपळूण आहे 70 किलोमीटर, पनवेल 274, आणि आपण जस्ट आता नेवळी पार केलेली आहे. 6:18. चला, टोल बूथ अहेड 1 किलोमीटर. आता टोल झाले ना चालू, कशी फाटणार आहे बघा टोल भरताना. आहे फणस हवेत काय घे नको, एवढे असून फणसाचे आपण आणलं नाही. सो मंडळी, आता फणसावरनं मला एक आठवलं, मला मुंबईवरनं भरपूर जण फोन करतात की फणस आण, आंबे आण, काजू आण. काजू तर ठीक आहेत, यावर्षी काजू तर कोणाकडेच नव्हते, पण आंबे आणि फणस आहेत ना आमच्याकडे बिलकुल पण झाडं नाही आहेत. हा आहे आपल्याकडे आंबे फणसाचे झाडं आहेत. सो म्हणून मी कोणाला फणस वगैरे आणत नाही मुंबईला, तरी आमची स्वतःची झाडंच नाही आहेत, आणि ज्यांची आहेत ते आपल्याला 1 किंवा 2च देतात. तर आपण तुम्हाला काय देणार नाही, आम्ही काय खाणार. त्याच्यामुळे जे आहे ते मी क्लिअरच बोलतो आहे. त्याच्यामुळे मी मुंबईला मला जे मित्र वगैरे माझे फोन करतात किंवा कोणीही फोन करतात, पर्सनली असे मी नाव नाही घेत, म्हणून मी गावावरनं फणस वगैरे आणत वगैरे. आमची स्वतःची झाडं नाही. कधीतरी भेटला फणस ज्या एक्स्ट्रा तर मी तो एक ठेवतो आणि कोणाला तरी देतो, पण एकाला द्यायचं आणि एकाला द्यायचं नाही तर ते जमत नाही, म्हणून मी कोणालाच देत नाही. आता फणस समोर आले म्हणून मला हे आठवलं, नाहीतर एवढं मी बोललो नसतो फणसाबद्दल. मंडळी, समोर आपली अशोक लेलँडची ST दिसते ना, आणि व्ह्यू बघू शकता, एक नंबर ना, काशला दिसतोय बघा. वाईड अँगल दाखवतोय, आता 1x दाखवतोय, मग अशी वाईड अँगल होता. कसला व्ह्यू आहे ना, कसं नक्की दाखवत नाही, असं आहे भारी ना. मला एवढा क्लिअर दिसतो आहे काय माहिती नाही, पण मला जे दिसतंय ना ते भारी आहे. निनू, मी इकडची गाणी बंद करते, कॉपीराईट येऊ नको म्हणून. तू मस्तपैकी मागणं गाणी लावतोस. हे बघा कसला बघा ना, अरे बाबा, भरपूर वेळ तुम्हाला दाखवते, मला माहिती आहे ना, दुपारच्या प्रवासात भरपूर वेळ दाखवते. पण आता हा कसा पावसाळा सीझन आहे ना, पावसाळा अजून भोगदीला टाइम आहे, पावसाळा सीझन चालू झालेला आहे. ते स्पीड ब्रेकर आहे, त्या टर्निंगला हा व्ह्यू जेव्हा येतो ना
तेव्हा इथे स्पीड ब्रेकर येताच येतात. अजून एक पुढे स्पीड ब्रेकर आहे. आपण नेहमी येतो म्हणून आपल्याला पाठ झालेले आहेत त्या स्पीड ब्रेकर. बघा ना आजच्या गावात अजून पहिलाच पाऊस पडलेला आहे आणि एवढं सारं हिरवं. अजून 3 महिने बाकी आहेत संगमेश्वर यायला. त्याच्यानंतर मग चांगलेवाले रोड. कसला आवाज दिलो आहे हां ना? आवाज दिलो ना? पिंजऱ्याचं नाही नेलो. याला टायर पंक्चर झाल्यापासून कसल्या ना कसल्या आवाज येते. चिपळूण 66 इथून मुंबई राईटला देवरुख. हा राईटला आहे, देवरुखला जातो रोड. बघा हा नवीन ब्रिज चालू झाला आहे. नाही तर इथे या नेवळीचं तिठाश आहे, मला आता आठवत नाही नक्की. तिकडे तुळसणी वगैरे जायला रोड आहे. खालून गाडी जायची. आता डायरेक्ट वरून ब्रिजवरनं आणि ब्रिजवर बघा एकदा धडा फास्टमध्ये आलो असतं लागली असती गाडी. हा ब्रिज नवीन एक तयार झालेला आहे. या ब्रिजमुळे आपला थोडा टाईम वाचतो. एसटी थांबा सोनगिरी. 6:39. ट्रेन चाललेली आहे आपली कोकण रेल्वे. दिसते का? गावी नाही, मुंबईत. अशी जाता म्हणजे मुंबईत जायत ना? काय मला पण, मी कधी ट्रेनने गेलो नाही ना, मला पण आयडिया नाही नक्की. मंडळी आता थोड्याच वेळात ना येईल मैत्री हॉटेल आणि आता काळोख पण होईल. काळोख तुम्हाला काय दाखवायचं हेच कळत नाही. आज कसं माहिती आहे काय, आज ओव्हरटेक पण आपण दाखवू नाही शकत आणि गाडी मी भरपूर स्लो चालवते आणि मला पाहिजे कंटाळा आला आहे. भरपूर गाडी स्लो आहे. ते फास्ट असते का वाटत नाही आणि फास्ट असली की काय होतं, गाडी पटापट रूट कवर करते. आता स्लो आहे ना म्हणून गाडी अजून संगमेश्वर पण आले नाही. वाजले आहेत 6:47. एवढ्यात संगमेश्वर वगैरे पार झालं पाहिजे. चलो मैत्री हॉटेल आणि थोडं 1-2 किलोमीटर नंतर संगमेश्वर. हा सो मंडळी फायनली संगमेश्वरचा ब्रिज चालू झालेला आहे. मी आता संगमेश्वरच्या ब्रिजवरच गाडी चढवली. मला पण ॲक्च्युली कळलं नाही तोच आहे, पण मी आता ब्रिज चढल्यानंतर मला समजलं की संगमेश्वरचाच ब्रिज आहे. चला संगमेश्वरचा ब्रिज पण चालू झालेला आहे. आता काय टेन्शन नाही आहे. म्हणजे खाली जे आपलं ट्रॅफिक व्हायचं किंवा जो खराब रोड होता, जो जुना ब्रिज होता त्याच्यावर गाडी जाणार नाही, नवीन ब्रिजवर गाडी येणार. चला चांगली गोष्ट आहे, संगमेश्वरचा ब्रिज चालू झाला आहे. आजची तारीख आहे 9 जून 2026. त्याच्या आधीच चालू झाला असेल, पण आपला प्रवास 9 जूनचा म्हणून तुम्हाला सांगतोय आणि संगमेश्वर ब्रिज चालू झाला. ही एक आनंदाची गोष्ट आहे. चला आता येणाऱ्या गणपतीत चांगला प्रवास होणार आहे. म्हणजे खड्डेवाला रोड जरा कमी झालेला आहे. 7:14 आणि आपण आलेलो आहोत आरवलीला. बघा या नदीमध्ये पाणी आलेलं आहे. कोणती नदी मला माहीत नाही. चला 7:15 आरवली आलेली आहे. थोड्याच वेळात येईल चिपळूण. 7:30 चिपळूणला असू असं मी बोललो होतो राजापूरला असताना आपण अंकिता हॉटेलमध्ये.
मला असं वाटतं थोडंसं 10 किंवा 5 मिनटं आपण उशिरा होऊ शकतो चिपळूणसाठी. इथे आपले एस टी थांबतात वृंदावन. आता पुढे येईल काय बोलतात त्याला, साईरुचीला पण थांबायचे पहिले, काय बोलतात त्याला, टोल नाका येईल. त्याच्यानंतर मग हॉटेल येईल पंचामृत, तिथे थांबतात प्रायव्हेट बसेस. गाडी मी एकदा सुद्धा 90वर नेलेली नाही, एकदा सुद्धा. 11 किलोमीटर सावर्डे, 25 चिपळूण, 6-15 अजून 25 म्हणजे पावण्यातले येईल चिपळूण. 15 मिनटं आपण उशिरा शकतो. मी 7:30 बोललेलो, आपण 8:45 पर्यंत पोहोचू शकतो. 8:45 किंवा 8:40. मंडळी आलो आहे मी सावर्ड्याला. इकडे प्रथमेश हार्डवेअर आहे, या दुकानातून घेतलं आहे एमसील. पाठी ना आज पनवतीत लागलेली आहे यार साला. इकडे पंचामृतला तुम्हाला ते टोल नाका दाखवणार होतो, त्याच्या आधी मी मोबाईल ठेवला आणि पुढे टोल नाक्याला दगड होता. तो दगडच लागला गाडीला आणि खाली आपल्या इंजिन ऑइलची ती मेन टाकी आहे इंजिन ऑइलची, त्यालाच दगड लागला. तिथून लीक होतं आहे. तुम्हाला दाखवतो बघा, मध्ये बाजूला असा व्हिडिओ दाखवला होतो, तोच साला लीक झाला. आज काय पनवती लागली आहे कळत नाही. आता म्हणून एमसील घेतलेलं आहे, बोला एमसील तरी लावतो. कोणाचं निघताना तोंड बघितलेलं, बाकी नाही. एमसील लावायची मला गरज वाटत नव्हती, ठेम येते. पण कसं आपल्याला अजून 300 किलोमीटर जायचं आहे. इंजिन ऑइल संपलं तर गाडी बंद जायची जागेवरच. ते खाली मार जरा दाखव. हे बघा गाईस, इकडे दगड काहीतरी काय झालं रे? इथे असं मारून ठेव. हे बघ असा खाली जराशी बस आणि तिकडे मी काम करतो राहतो. बस असं खाली, मोबाईल नको टेकू. दाखव जरा. काय फुटलं? इकडे लिकेज होत आहे आता. कुठे? इकडे लिकेज होत आहे. तिथं पाणी पडतं एसीचं. एसीचं पाणी. गाईज इकडे मोल्डेड क्ले घेतलाय. एमसील आहे ते. एमसील घेतलंय. क्ले सारखंच दिसतंय. त्याला आपण मिक्स करून जिकडे लिकेज होत आहे तिकडे लावूया. काय पण होती लागली पाठी? हा, पण होती लागली काय? अरे इकडे मच्छर आहेत यार. मच्छर ना ती पाखरं आली आहे लाईटीवर. पाखरांना हको यार. त्या चायचा वास येतोय. चांगली होती ना चाय. मिक्स करून जिकडे लिकेज होत आहे तिकडे लावणार आहोत आम्ही. कॅमेऱ्याला काय झालंय रे? का एकदम असं लाईटली दाखव खाली. तुझं पैसे पण तुझे पडले. कुठे? हे बघ 5 रुपये. अगं पकड पकड. गाईज आता जिकडे लिकेज होत आहे तिकडे लावतोय. गाईज हे बघा, माझा हात बघा काय झालाय.
गाईज इकडे आपण लोक ते लावतात काय ते त्याचं नाव काय रे होतं MCQ लावतात आणि जिकडे लिकेज होतं तिकडे चांगलं पाणी काकांनी लावलेलं आहे. थोडासा बाकी आहे जेणेकरून जिकडे दगड लागलाय तो लिकेज नाही होणार. पाठी आज पनवतीच लागली आहे. येस पनवती लागली. तर काय झालं काम बघा किती आलाय आणि मी इकडे थकली आहे. खाली वाकून वाकून माझे पण इकडे लागले गाईज. गाडी येत त्याचे पाखरं बघा ना इकडे सगळीकडे पाखरं आहेत. तुम्हाला दाखव दिसणार नाही. फ्लॅश लाईट येते त्याला लाईट दाखवूया नाही तर हा माझ्यावरती चिडेल. गाईज इकडे आता सगळीकडे काकांनी फील केलंय. लिकेज होत होतं तिकडे चांगले पाणी पूर्ण कव्हर केलं त्याला. आई कानात काय गेलं का? पाखरं गेलं असं. गाईज इकडे मधोमध थोडंसं बसलंय काहीतरी असा बसलाय गाडीचा गाडी. चलो गाईज फायनली तुझ्या भाषेत फायनली झालंय. झालं MC लावून. चल बंद कर. मंडळी आत्ताचं मी लावलं आहे एमसील. इथे कचरा टाकलेला मी तो भरतो आहे आणि मी हा कचरा आपल्या गाडीतच ठेवतो जेणेकरून नंतर आपल्याला टाकायला खिशात ठेवतो मी. जर रस्त्यावर आपण घाण नको करूया. आणि लावले मी आता इथे एमसील. तुम्हाला दिसेल का? थांबा आपल्या हे बघा दिसत आहे का? लावले मी एमसील आणि आता वाटतं लिकेज होत नाही आहे. आता ऑइल येत नाही बाहेर. मी ॲक्च्युली लावणार नव्हतो. हो रे बाबा लावणार नव्हतो. थोडंसं ना खालून वाटतं आता लिकेज होत आहे. बघतो जसं घट्ट तर बसले. सुकलंय. चला अजून चिपळूण आहे 12 किलोमीटर. खेड 44. 7:30ला येणार आहे चिपळूण. 8:13 झाले तरी आलेलं आहे. हे असे मध्ये मध्ये काय नाही काय येतात कारण आता काय करू मी तरी.
8:27 आणि आता आपण आलेलो आहे चिपळूणला. 7:30ला येणारी गाडी आली 1 तास उशिरा 8:30 वाजता. आम्हाला चिपळूणचा एस टी डेपो, महानगर गॅसचा CNG पंप, इथे आपली लहानपणी उभी आहे. वरती बघा स्पीड येईल आपली. निळोचं खा जरा, गरम असेल ना. अजून आहे जो थंबनेल ठेवतो आहे, खाताना जो थंबनेल ठेवते. मंडळी वाजले 10:40 आणि 10:40 झाल्याने आपण आलो आहोत आता खेडच्या थोडं पुढे आलेलो आहोत. आणि इथे ना आपल्या साहेबांचं हॉटेल आहे, इथे हॉटेल सनराईज. त्या हॉटेलमध्ये थोडंसं जेवलो, थोडंसं नाही भरपूर जेवलो ना, भरपूर जेवलो. खरं म्हणजे भूकच नाही ॲक्च्युली, गाडीने असा त्रास दिला आहे ना, त्याच्यामुळे कुठे काय करायसारखं वाटतच नाही. म्हणून आम्ही जेवलो आता पोटभरच आणि निघतो आहे मुंबईच्या दिशेने. आज थोडा उशीरच झालेला आहे. आधीच तो टायर फुटला स्टार्टिंगला येताना, नंतरला झालं ते इंजिन ऑइलचे खालचा तो काय बोलतात त्याला, आता नाव पण मला आठवण नाही, त्याला दगड लागला, तो एक फुटला, त्याला ॲम्सिल लावला. म्हणून आता बोललो गाडी स्लोच काढूया, तिकडे तो डोक्याला ताप नको. सो मंडळी पार्लेवाडी आहे ही पोलादपूरला, तिकडे आपण आता जेवायला थांबलेलो आहे. चला आता निघूया. वाजले 10:45. सो मंडळी 275 किलोमीटर झालेलं आहे, 10:59. आणि आता ना आम्ही हॉटेलमध्ये जो पिक्चर बघत होतो तो पिक्चर यूट्यूबला लावलेला आहे. आमच्या निन्नूला बघायचं होतं, होऊ शकता तिला बघायचं, तो बोललो बघ. आता आपण आलो आहोत महाडला, त्यानंतर माणगाव, पेन, पनवेल, नंतर आपलं भाईंदर. आणि आता माझी चार्जिंगला संपायला आलेली आहे. बँगरमध्ये चार्जिंग पॉईंट आहे पण वायर नाही आपल्याकडे. मध्ये मध्ये काय असेल ते दाखवेल तुम्हाला. आता डायरेक्ट भाईंदर. मंडळी 11:40 झालेली आहेत आणि आपण पोचलो आहोत माणगावमध्ये. बरोबर ना तू?
फायनली मित्रांनो वाजले 3:30 आणि मी आलो आहे माझ्या घरी म्हणजेच भाईंदरला. आता सामान वगैरे वरती नेतो आहे. कंटाळा आला अक्षरशः. आता वरचं सामान भाऊ सोडतोय की गाडी ना सारखी आपटत होती. भरपूर पण स्लो आलो आणि मी स्लो गाडी चालवली की मला लई कंटाळा येतो. चला आता बघू शकता तुम्ही भाऊ आहे ना वरती सामान खोलतोय. खालचं सामान तर आम्ही घेऊन गेलो. गाडी बघा काय खराब झाली. भाऊ वरती सामान खोलतोय. तर रात्री गाडी दिसणार नाही काळोख इकडे. गाडी भरपूर खराब झालेली आहे. चला तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच ठेवत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू दुसऱ्या व्लॉगमध्ये. बाय बाय.